मंडळी बघा, वकिलांचं काम हे लोकांना न्याय देण्यासाठी असतं आणि वकिलांचं काम हे लोकांच्या अधिकारांचं, मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं हे असतं. आता याच्यामध्ये वकील दोन्ही साईडनं असतात, गुन्हेगारांच्या बाजूनं पण असतात आणि पीडितांच्या बाजूनं पण असतात. पण वकिलांना आपली घटनाच सांगते की तुम्ही दोन्ही बाजूनं वकीलपत्र घेतलंच पाहिजे. याचं कारण सांगतो. अजमल कसाबसारख्या दहशतवाद्याला सुद्धा कुणी वकीलपत्र घेत नसताना कोर्टानं वकील द्यायला लावला होता. आणि अशाच अधिकारांचं रक्षण करताना आमचे सहकारी बीड जिल्ह्यामधील ॲडव्होकेट डोंगरे आहेत, यांच्यावरती काही हल्लेखोरांनी हल्ला केला आणि हल्ला करून त्यांचे इतर सहकारी कोर्टामध्ये होते त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आणि स्वतःच पोलीस स्टेशनला जाऊन खोटी ॲट्रॉसिटीची धमकी देण्यात आली. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो का? आणि जर त्याचा वापर वकिलांच्या विरोधातच होत असेल तर ही कुठंतरी चिंतेची बाब आहे आणि ह्या गोष्टीचं गांभीर्य महाराष्ट्रातल्या सर्व वकील बांधवांनी घेण्याची गरज आहे. आणि बीड जिल्ह्यातील जे आपले सहकारी आहेत ॲडव्होकेट डोंगरे साहेब यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभा राहावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. आणि भविष्यात महाराष्ट्रातील कुठल्याही वकिलावरती जर हल्ला झाला तर त्या वकिलाच्या पाठीमागे सर्वांनी एकजुटीने उभा राहून त्या घटनेचा निषेध नोंदवावा आणि संबंधित हल्लेखोरांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण करायला पाहिजे. ही माझी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे.